नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी काल म्हणजे 25 सप्टेंबर 2024ला डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिला आहे। तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी स्टॉक स्प्लिटवर अपडेट दिला आहे। तर सगळ्यात पहिले बोलूया जिंदल स्वा लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 723.35 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 23,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा। आणि जिंदल स्वा लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 107.44% रिटर्न दिले आहे। आणि जिंदल स्वा लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल। आणि जिंदल स्वा लिमिटेडने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑक्टोबर 2024। चला आता बोलूया POCL एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 818.85 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 456.59 करोड रुपये। आणि POCL एंटरप्राइज लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 354.16% रिटर्न दिले आहे। आणि POCL एंटरप्राइजेस लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल। आणि POCL एंटरप्राइजेस लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 ऑक्टोबर 2024। चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी स्टॉक स्प्लिटसोबत बोनस शेअरवर सुद्धा अपडेट दिली आहे। तर ती कंपनी आहे सेलविन ट्रेडर्स लिमिटेड। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 26 रुपये 46 पैसे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 105.26 करोड रुपये। आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 140.76% रिटर्न दिले आहे। आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:8च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे। 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल। आणि 1:8च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 8 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 8 शेअरचे 9 शेअर होऊन जाईल। चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे। तर सगळ्यात पहिले बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 479.25 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख करोड रुपये। आणि वेदांता लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 113.95% रिटर्न दिले आहे। आणि वेदांता लिमिटेडने 8 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे। आणि वेदांता लिमिटेड 8 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते। आणि वेदांता लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 ऑक्टोबर 2024। चला आता बोलूया NRB बिअरिंग्स लिमिटेडबद्दल। तर याचा करंट शेअर प्राइस आहे 309.50 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपये। आणि NRB बिअरिंग्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 7.84% रिटर्न दिले आहे। आणि NRB बिअरिंग्स लिमिटेडने 3 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे। आणि NRB बिअरिंग्स लिमिटेड 3 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।